नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज काय झालं, माझा मुलगा पावसात भिजून घरी आला आणि आल्या आल्या म्हणाला, आपल्याकडे घरी तेल आहे ना? म्हटलं आहे. मग म्हणाला, बेसन पीठ आहे ना? म्हटलं आहे. आणि मग तो असं का म्हणतोय ते माझ्या लगेच लक्षात आलं. तुमच्याही लक्षात आलं असेल ना? अगदी बरोबर ओळखलं. त्याला आज मस्त गरमागरम कुरकुरीत कांदा भजी हवी होती. हे ऐकूनच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना? मग चला, तुम्ही आज माझ्याबरोबर लगेच कांदा भजी करायला घ्या. कांदा भजी करण्यासाठी हे अर्धा किलो कांदे घेतलेले आहेत. भजी करताना नेहमीच कांदे मोजून घेणं आपल्याला शक्य नसतं, म्हणून मी इथे नगाचं प्रमाण सांगते. एका व्यक्तीला मीडियम साईजचे 3 कांदे असं प्रमाण घ्यायचं. हे थोडे मोठे आहेत, त्यामुळे या 9 कांद्यांची भजी 3-4 व्यक्तींना व्यवस्थित पुरतील. कांदे उभे चिरून घेऊया. हे बघा, अगदी असा पातळ पातळ कांदा चिरून घ्यायचा. अर्धा किलो कांदा चिरलेला आहे. हा आत्ता खूप जास्त वाटतोय, पण मीठ लावून ठेवलं ना की हा एकदम कमी होतो. कांद्याला मीठ लावून ठेवूया. कांदा एका पसरट भांड्यात काढून घेतलाय. यामध्ये मीठ थोडंसंच घालायचं. हे बघा, मी अगदी थोडंसंच मीठ घातलेलं आहे. काय होतं, आपण कांदा भजी करतो ना तेव्हा हमखास मीठ जास्त घातलं जातं आणि भजी खारट होतात. तेव्हा आपल्याला वाटत असतं आपण नेहमीच्या अंदाजाने तर मीठ घातलंय, मग जास्त कसं झालं? असं का होतं ते सांगते. कांदा चिरल्यानंतर जास्त दिसतो, म्हणून मग त्या अंदाजाने आपण मीठ घालतो, पण नंतर तो आकसतो आणि मीठ जास्त होतं आणि त्यामुळे भजी खारट होतात. त्यामुळे नेहमी भजी करताना काय करायचं, नेहमीच्या अंदाजापेक्षा मीठ कमीच घालायचं, म्हणजे मग प्रमाण बरोबर होतं. हे असं तुमच्या बाबतीत कधी झालंय का? मला कमेंट्समध्ये सांगा. हे 15 मिनिटं असंच झाकून ठेवायचं. पंधरा मिनिटं झालेली आहेत, काढून बघूया. हे बघा, कांद्याला पाणी सुटलेलं आहे. अगदी मऊ आणि ओलसर झालेला आहे. आणि बघा, मीठ घालण्याआधी कांदा जास्त दिसत होता, आता थोडा आकसलाय, कमी झालाय. आता यामध्ये बाकीचं साहित्य घालूया. तिखट 2 चमचे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला आवडत असेल तर थोडा ओवाही घालू शकता. यामध्ये फक्त तिखट घालायचं, बाकी इतर कुठलेही मसाले घालायचे नाही. तिखट घातल्यानंतर हे बघा, हातानेच असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की ते तुम्ही लगेच बघू शकाल. हे बघा, कांदा अगदी असा सुट्टा सुट्टा झालाय. आता यामध्ये बेसन पीठ घालायचं. सुरुवातीला 1 वाटीच बेसन पीठ घालणार आहे. हे व्यवस्थित कालवून घ्यायचं. इथे अजून एक टिप सांगतेय. पीठ भिजवताना यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. मीठ घातल्यानंतर कांद्याला पाणी सुटतं, त्यात मावेल एवढंच पीठ घालायचं. कांदा अजून थोडा सुट्टा सुट्टा आहे, अजून यात थोडंसं पीठ चालेल. यामध्ये अजून अर्धी वाटी पीठ घालूया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 2 चमचे तांदूळाचं पीठ. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तांदूळाच्या पिठामुळे भजी कुरकुरीत होतात. कांद्यात आपण पाणी अजिबात घातलेलं नाहीये, तरी किती ओलसर झालंय बघा. अर्धा किलो कांद्यासाठी साधारण 1.5 वाटी बेसन पीठ आणि 2 चमचे तांदूळाचं पीठ एवढं प्रमाण बरोबर आहे. तुमच्या वाटीच्या प्रमाणानुसार थोडं कमी जास्त होऊ शकतं. हे बघा, पीठ फक्त एवढंच घालायचं की बाइंडिंग होईल आणि कांद्याचा असा गोळा होईल. यापेक्षा जास्त पीठ यात घालायचं नाही.
नाहीतर भजी मऊ आणि पिठूळ पिठूळ होतात. हे बघा, चिरला तेव्हा कांदा केवढा होता आणि आता किती कमी वाटतोय. यामध्ये मी सुरुवातीला एकदाच मीठ घातलेलं आहे, परत मीठ घातलेलं नाही. आता यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालायचंय. तेल कडकडीत तापलेलं आहे. आता काय करायचं, यातलंच 1.5 टेबलस्पून तेल पिठात घालायचं. प्रमाण लक्षात ठेवा, 1.5 वाटी पीठ घेतलंय, त्याला 1.5 टेबलस्पून तेल. कडकडीत गरम तेल घातलेलं आहे, त्यामुळे चमच्याने थोडं मिक्स करून घेऊया. आता थोडंसं गार झालंय, हाताने परत चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आपलं कांदा भजीचं पीठ तयार झालेलं आहे. आता भजी करूया. तेल तापल्यानंतर भजी करताना सुरुवातीला गॅस बारीक करायचा. यामध्ये आपण सोडा किंवा इनो अजिबात घातलेला नाहीये. तरी सुद्धा हे बघा, तेलात सोडल्यानंतर लगेच वरती येत आहे, म्हणजे भजी अगदी हलकी आणि खुसखुशीत झालेली आहे. भजी तळताना गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा नाही आणि अगदी लो फ्लेमवर पण ठेवायचं नाही, तर मीडियम गॅस ठेवूनच भजी तळायची, म्हणजे व्यवस्थित तळली जातात आणि छान कुरकुरीत होतात. आपली पहिली बॅच तळून झालेली आहे. रंग किती छान आलाय बघा. काढून घेऊया. हा थोडा चुरा राहतो ना, हा सुद्धा खूप छान लागतो. आता पुढची बॅच तळूया. महत्त्वाच्या टिप्स परत एकदा सांगते. टिप नंबर 1, कांद्यात आपल्या नेहमीच्या अंदाजापेक्षा मीठ कमी घालायचं. टिप नंबर 2, पाणी अजिबात घालायचं नाही. टिप नंबर 3, कांद्यात मावेल एवढंच, म्हणजे कांद्याला फक्त बाइंडिंग होईल एवढंच पीठ घालायचं, यापेक्षा जास्त पीठ घालायचं नाही. टिप नंबर 4, पिठात कडकडीत गरम केलेलं तेल घालायचं. आणि टिप नंबर 5, तेल तापल्यानंतर भजी तळताना गॅस मीडियम ठेवायचा, मोठा ठेवायचा नाही. या 5 टिप्स लक्षात ठेवा आणि बघा, भजी मस्त टेस्टी, कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील. अजिबात चुकणार नाही. सगळी भजी तळून झालेली आहेत. मिरच्याही तळून घेतलेल्या आहेत. हे बघा, भजी कशी मस्त कुरकुरीत झालेली आहेत. सर्व करूया. पुन्हा भेटूया अशाच चटपटीत टेस्टी रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.